प्रकार घडला सोलापुरात, पुणे पोलिसांनी एन्काउंटर केलं, नेमका काय प्रकार आहे? त्यामध्ये काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत 100/2025 हा गुन्हा दाखल होता. सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये मोका सुद्धा कालांतरानं लावण्यात आला होता. ह्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण 17 आरोपी आहेत आणि त्या 17 पैकी आम्ही आतापर्यंत 9 आरोपी हे अरेस्ट केलेले होते. 8 आरोपी अजूनही फरार होते. त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याबद्दलची माहिती काल पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगानं काल 1600 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम इथून सोलापूरसाठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या EPI कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशनमध्ये EPI कांबळे यांनी फायर केल्यावर तो आरोपी जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे. सर, किती गोळ्या झाडल्यात? आपले कर्मचारी कोणी त्याने गोळ्या झाल्या, त्यात काही जखमी झाल्यात का? त्याने किती गोळ्या झाडल्या? आपण किती गोळ्या झाल्या? कुठे गोळ्या लागल्यात? ह्यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने 1-2 राऊंड फायर केले आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड हे फायर झालेले आहेत. पंचनामा तिथला अंतिम झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची अधिकची माहिती सांगता येईल. सर, आपले कर्मचारी किंवा अधिकारी किती जखमी आहेत आपल्या ह्यामध्ये जे आहे तिथे आपले जे अधिकारी आहेत ते सुद्धा हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि ते कोणीही गंभीर अशा स्वरूपाचे जखमी नाही आहेत. ते त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचंच घर आहे. त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे. त्यामध्ये हा मयत आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी ह्या दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आणि आमच्या माहितीप्रमाणे तो 15 दिवस ते 1 महिन्याच्या दरम्यान पासून तो त्या गावामध्ये राहतोय. सर, फक्त 2 राऊंड त्यांनी फायर केलं. आपल्याकडनं पहिली राऊंड जी फायर झाली त्याच्या मांडीवर लागली, मग आपण किती राऊंड फायर केले? मी तेच सांगतोय की त्याच्यानंतर पण